या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। व्हिडिओ कॉल आला, मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं, मला मारहाण दाखवले। मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या अमितचे माफी माग। मग मी म्हणलं माफी मी कशाला मागू, तेवढं म्हटल्यानंतर त्याने ह्याला मस्ती आहे, ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले। तलवार होता आणि कोयता होता आणि हॉकी स्टिक सारखा काहीतरी एक स्टीलचा होता। एक पांढऱ्या रंगाच्या टोयोटो गाडीमध्ये 5-6 जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून धमकावून त्यांना गाडीत पळून नेलं, म्हणजे उचलून नेलं म्हणून इन्फॉर्मेशन होतं। 7 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास इसम नामे विष्णू शिवराय हांडे, वय वर्ष 35, राहणार प्लॉट नंबर 2, साईनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर हे MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर येथून त्यांचा भाऊ शरण शिवराय हांडे, वय वर्ष 36, राहणार प्लॉट नंबर 2, साईनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर याचे राज बियर शॉपीच्या पाठीमागे समाधान नगर रोड, सोलापूर येथून 5 ते 6 इसमांनी पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून अपहरण केले आहे असे सांगितले। त्यानंतर अशी खबर मिळताच सदर ठिकाणी MIDC पोलीस ठाण्याकडील स्टाफ रवाना करण्यात आला। घटनास्थळी हजर असणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडून सदर घटनेची माहिती घेण्यात आली। त्यांनी अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचे वर्णन आणि इसमांचे वर्णन यांची माहिती दिली। त्या अनुषंगाने पोलिसांच्या 4 टीम तयार करण्यात आल्या। घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज तपासणी तसेच तांत्रिक तपास करून वाहन कोणत्या दिशेने गेले याबाबतचा तपास करण्यात आला। सदर वाहनाचा पाठलाग करून वाहनामधून अपहरण झालेला इसम नामे शरणू शिवराय हांडे, वय 36, राहणार प्लॉट नंबर 2, साईनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर व अपहरणकर्ते इसम नामे अमित माळप्पा सुरवसे, वय 29, राहणार मणिधारी सोसायटी, अक्कलकोट रोड, सोलापूर, सुनील भीमाशंकर पुजारी, वय 20, राहणार साईबाबा चौक, सोलापूर, दीपक जयराम मेश्राम, वय 23, राहणार लोकमंगल हॉस्पिटल जवळ, आशानगर, सोलापूर, अभिषेक गणेश माने, वय 23, राहणार एकतानगर, सोलापूर यांना तसेच अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाची टोयोटा कंपनीचे 4 चाकी वाहन क्रमांक MH12 XI 6547 ही मौजे होर्टी गावाजवळील विजयपूर ते सोलापूरकडे जाणाऱ्या हायवेच्या उड्डाण पुलाजवळ होती। विजयपूर, राज्य कर्नाटक येथून ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांकडून लोखंडी हत्यारे व इतर साहित्य जप्त करण्यात आले। सदरची घटना ही पूर्व वैमनस्यातून झालेली आहे। सदरची कारवाई MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहरकडील गुन्हे प्रकटीकरण पथक व गुन्हे शाखेकडील पोलिसांनी अवघ्या 4 तासात पूर्ण करून अपहरण झालेल्या इसमाचे प्राण वाचवले आहेत। सदर घटनेबाबत MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता कलम 141, 189, 2, 189, 4, 199, 2, 191, 3, 190 सह आर्म ऍक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे हे करत आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरतचंद्र चिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक महेश गाडवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, कॉन्स्टेबल शैलेश स्वामी, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळ, कुमार बोली, अमर शिवसिंगवाले, किशोर वनगुंटी, अविनाश डिगोळे, सकलेन मुकादम तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश भोसले, शैलेश बुगड, पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाघे, अभिजित धायगुडे, राजकुमार वाघमारे यांनी बजावली आहे। मला घरापासून काहीतरी 4:30 पावणे 5 दरम्यान उचलले। तिथं अगोदर माझ्या पायाला कोयत्याने मार लावून मला अधू केले। मग गाडीत घातले आणि पाय बांधून लाथाबुक्क्याने वगैरे मारहाण करून तिथून जंगलातनं घेऊन गेले। त्यात बोलता तिथनं निंबाळ म्हणून गाव आहे, त्या स्टेशनला काही टोटल 7 व्यक्ती होते। 7 व्यक्तीमधले 3 व्यक्ती मारायचं नाही असं त्यांचं मत होतं। ते व्यक्ती काय केले, 3 व्यक्ती
तिथं निंबाळ स्टेशनच्या जवळपास उतरले आणि बाकीचे निघाले. मग तितक्यात थोडं पुढे गेल्यानंतर CNG पंप आहे, त्या पंपापाशी 2000चा CNG भरले. म्हणजे मी फक्त कानानं ऐकत होतो, CNGचा आवाज देखील येत होता. मग तिथं 2000चा CNG भरून थोडक्यात थोडं पुढे गेले. पुढे गेल्यानंतर 2 ते 3-4 किलोमीटरच्या आसपास गेल्यानंतर गाडी ऑटोमॅटिक बंद झाली. ऑटोमॅटिक बंद झाल्यानंतर अमित सुरवशे हा व्यक्ती त्या मुलांना म्हणला की गाडी लॉक केली वरनं कंपनीने, तुम्ही इथनं फरार व्हा म्हणल्याने त्यात हायवेवरती गाडी होती म्हणून त्या पोरांना पोरात बोलवलं आणि ढकलून गाडी साईडला लावायला लावली. तिथं काहीतरी डाबा वगैरे काहीतरी आहे आणि तिथं थोडंसं बाजूला मैदान पण जंगल पण आहे. मग तिथं लावायला लावलं आणि त्यांना पळायला लावलं. मग वाट्यात येताना व्हिडिओ अमित हा व्यक्ती एका व्यक्तीला फोन लावला, म्हणला की असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायला लावा ह्या नंबरवर. मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला. मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं, मला मारहाण दाखवले. मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या अमितचे माफी माग. मग मी म्हणलं माफी मी कशाला मागू. तेवढं म्हटल्यानंतर त्याने ह्याला मस्ती आहे, ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले. तुमचा आवाज आला का? सतीश सुरवशेला तुम्ही अगोदर मारहाण केली होती. नाही, सतीश नाही, अमित सुरवशेला तुम्ही अगोदर मारहाण केली होती, तर त्याचा राग मनात धरून कुठंतरी तुम्हाला मारला होता? नाही, तो तर राग असणारच आहे, होताच तो पण. हां, आता पडळकर साहेबांनी आपली भेट पण घेतली. हो. त्यांनी सांगितलं की हे सगळा प्रकार रोहित पवारांनी करायला सांगितलं असं? नाही, त्यांनी नाही सांगितले, मी सांगितलं त्यांना. त्यांनी मला सांगितलं नाही, मी सांगितलं. रोहित पवारांनी मला ते अमित सुरवशेने रोहित पवारांना फोन लावून त्यांच्या रोहित पवारांना नाही, त्यांच्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला फोन लावलं. मग असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करा ह्या नंबरवर म्हणून बोलायला लावले. आणि त्या व्हिडिओ कॉल थोड्या वेळानं आल्यानंतर त्या व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं असं की हां. नाही, अमित सुरवशेने काही दम वगैरे दिला का पवाराच्या नादी लागून? हां, ते आमचं राष्ट्रवादीचे पोरं कसं असतात तुला दाखवतो आता, हे असे आहेत. कोण म्हणलं? हे अमित सुरवशे. हां, व्हिडिओ कॉलवर आवाज ऐकला का? हो, ऐकला, पाहिला पण. रोहित पवार स्वतः व्हिडिओ कॉल? हो. काय म्हणत होते? तलवार होता आणि कोयता होता आणि हॉकी स्टिकसारखा काहीतरी एक स्टीलचा होता. आणि वाट्यात येताना त्यांनी बोलत होते की हे आपले पिस्टल हे हे इथंच ठेवूत कुठंतरी, आपण नंतर येऊन घेऊन जाऊ तसं म्हणून त्या काही ठिकाणी तिथं थोडा वेळ थांबून तिथं काहीतरी वस्तू गाडीतनं काढून ठेवून मग आणि पुन्हा गाडीत बसून निघाले. साडी, फटाकड्या वगैरे अशा वस्तू पण होत्या. मग काय एकंदरीत उद्देश? नाही, मला मारायचं तर त्यांनी बोलतच होते. त्यात 3 व्यक्तींनी विरोध केला, म्हणजे मारायचं नको, त्यामुळे ते 3 व्यक्ती उतरले निंबाळ स्टेशनच्या जवळपास. आणि मग काय म्हणजे असं बोललं जातं की साडी होती, तुम्हाला साडी घालून डान्स करायला लावायचं होतं? हो, त्यांचा प्लॅन केलं का तुम्ही? नाही, म्हणजे ते साडी होती, दोरा होता, मोठी दोरी आहे. एक जण म्हणणार ह्याला फाशी लावायचा, एक जण म्हणणार ह्याला जाळायचं आणि एक जण म्हणणार ह्याला हातपाय बांधून नदीत टाकायचं, आलमट्टी डॅमला टाकूत म्हणाल. काय एकंदरीत तुमच्या भावानं पोलिसांशी संपर्क केला, कसं पोलीस तुमच्यापर्यंत आले, तेव्हा ते कोण आरोपी सापडले, काय झालं त्याला? नाही, पोलिसांचा मी खरंच उपकारच मानतो, कारण 5 मिनटं जरी उशीर झाला असता तर आज मी इथं तुमच्यासमोर ह्या जगासमोर नसलो असतो. पोलिसांनी योग्य वेळी येऊन माझं प्राण वाचवले, त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचा खूप आभारी आहे. पोलीस आले तेव्हा ते संबंधित आरोपी होते? त्यावेळी फक्त अमित नामक एकटाच व्यक्ती होता आणि बाकीचे पळत होते. मी पोलिसांना सांगितलं, साहेब ते समोर पळायला लागलेत. मग तितक्यात ते पोलिसांचे दुसरे एक पथक होती, ते जाऊन त्यांना पकडून घेऊन आले. तिघांना तिथं पकडले. टोटल 4 काहीतरी आहेत. 8/2025 रोजी सायंकाळी सुमार सायंकाळी 5:30 वाजता दरम्यान एक इसम नामे विष्णू
शरणप्पा हंडे, विष्णू शिवराय हंडे, वय 35, अक्कलकोट राहणार आहे. त्यांना इथं MIDC पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढऱ्या रंगाच्या टोयोटो गाडीमध्ये 5-6 जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून धमकावून त्यांना गाडीत पळून नेलं, म्हणजे उचलून नेलं म्हणून इन्फॉर्मेशन होतं. त्या खबरवर DCP श्री कबाडे आणि क्राईम DCP श्रीमती पाटील आणि त्यांच्या पूर्ण चमूनी काम करून विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याची शक्यता आहे सर्व दिशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं. आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजापूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुक्यामध्ये आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं. आणि तिकडच्या जे विक्टिम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि चाकूनी काही त्यांना वार पण केलेलं होतं. आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टिम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट आता चालू आहे. जे अटक केलेले आरोपी जे आहेत ते अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने हे लोक आता ताब्यात आहेत. त्यांची अटक प्रक्रिया चालू आहे. आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत. या विषयामध्ये MIDC पोलीस स्टेशनला गुन्हे नंबर 695/2025 अशा गुन्हे दाखल केलेले आहेत. यात खून करण्याच्या उद्देशाने पळून नेण्याचे कलम आहेत आणि इतर जे बेकायदेशीर मंडळी जमवून जे बेकायदेशीर कृत्य केलं त्या कलमांमुळे गुन्हे दाखल केलेले आहे आणि सशस्त्र कायदा 425 ही लावलेला आहे. यात जे बॅकग्राऊंड आहेत तर त्यांचे जुनी वाद होतो अशा सध्या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला समोर येत आहेत. त्याबद्दल आणखी सखोल चौकशी चालू आहे. या सक्सेसफुल डिटेक्शन आणि रेस्क्यूला आपलं श्री विजय कबाडे, श्रीमती अश्विनी पाटील, ACP श्री सुधीर करटकर, MIDC पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमारे, क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डोरगे, जय कोमणे साहेब, भरत चंदन शिवे API शंकर दायगुडे, API गाडवे आणि सर्व अंमलदार ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. जे आर्म्ड गँग होतं तरी त्यांनी गाडी ट्रॅक करून व्यवस्थित वेळीत पोहोचलं, त्यामुळे ते पीडितांना सुखरूप आम्हाला रेस्क्यू करण्यात आलेले आहेत. हे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता जे पुढील तपास चालू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.